सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसिस जगभरातल्या तरुणांचं ब्रेन वॉश करते। भारतातही आयसिसच्या जाळ्यात काही तरुण सापडल्याची उदाहरणं आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर याच पार्श्वभूमीवर नवत संकट उभं राहिले। आयसिसची इंटरनेटवर माहिती घेण्यात पिंपरी चिंचवड हे शहर देशात 3ऱ्या क्रमांकावर आले। एका खाजगी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे। टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि काही माहिती त्याच्यामध्ये मिळाली तर आम्ही ATC किंवा ATSला ते माहिती ट्रान्सफर करत त्याच्यामध्ये काय कारवाई करता येईल त्याबद्दल आम्ही सतर्क आहोत। BDDS कडून पण आम्ही प्रत्येक दिवशी डॉग स्क्वॉड आणि BDDS टीमकडून जिथे गर्दीचं ठिकाण आहे तिथं चेकिंग आमची कंटिन्युअस सुरू आहे। आयसिसचा धोका अजून तरी भारतात अपवादात्मक धोका आहे, मात्र तो नजरेआड करून चालणार नाही। अंजुमन इस्लाम सारख्या शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांत यामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे। असे प्रकल्प समाजातल्या धोरणांकडून होण्याची गरज आहे। तसंच आयसिस संबंधी आकर्षण का वाढतंय याचाही साकल्यानं विचार करणं गरजेचं आहे। इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी संघटनेचा चिंचवडमधून सर्वाधिक शोध होतोय ही बाब खरंच धक्कादायक आहे। सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा ISISचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केवळ वरवरच्या उपाययोजना न करता त्याच्या मुळाशी जाऊन हे संकट दूर करण्याची गरज आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।